नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण कुठं जाणार नाही आहोत, तर आजचा ब्लॉग हा आपला घरातच होणार आहे। आणि या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत आज गुलाबजामुन। कारण की गुलाबजामुन आपण कसे बनवतो हे मी तुम्हाला दाखवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। तर त्यासाठी आपण आज बनवू गुलाबजामुन आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करून सांगा मला कमेंटद्वारे की मी गुलाबजामुन कसे बनवले आणि मी किती बेस्ट कुक आहे हे पण तुम्हाला दिसूनच जाईल आज। तर ठीक आहे, जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला चालू करू। तारीफ करा मी गुलाबजामुन कसे केले होते याची। गुलाबजामुन खूप चांगले झाले होते आणि तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की गुलाबजामुन हे कसे बनवतात आणि कसं पीठ भिजवावं लागतं गुलाबजामुनचं आणि काय रेसिपी आहे हे शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये। तर शेवटपर्यंत पहा भाई, नक्कीच मजा येईल तुम्हाला। चला चालू करूया। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गुलाबजामुनचं पाकिट, जे की आपण वापरत आहोत गिट्स। आता गिट्स हे मी का बरं वापरतो, कारण की मी याच्या आधी पण खूप वेळा बनवलेले आहेत, त्यामुळे मला ते आवडते आणि याचा डो पण थोडासा व्यवस्थित होते बाकीच्या ब्रँडपेक्षा, म्हणून हा वापरतो मी। तर ठीक आहे, सर्वात आधी तर आपण डो बनवून घेऊ। तर सर्वात आधी तर याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊ। ठीक आहे, हे आपण टाकलेलं आहे आता। तर ठीक आहे, याच्यात पाहून घेऊ दे अजून काही आहे काय, कारण की दाना दाना महत्त्वाचा आहे बाई याच्यात। तर ते कसं असते, पैसा बी वसूल झाला पाहिजे, म्हणून पूर्ण एक वेळ चेक करून घ्या आतमध्ये काही राहिलं आहे काय। तर ठीक आहे, आपण हे काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आणि हे देतो मी आता फेकून। थोडंसं या बाउलमध्ये काढल्यानंतर हे थोडंसं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित, किंवा असं हातानं रॅश करायचं। ते थोडंसं रॅश नाही भाई, इंग्लिश शब्द जमत नाही ना आपल्याला, म्हणून काहीतरी म्हणा लागते। आणि हे डो करायसाठी आपण वापरणार आहोत दूध, कारण की पाणी तर मी यूज करत नसतो कधी, कारण की हे माझी सिक्रेट ट्रिक्स आहे। तर दूध आणि पाण्यात काय डिफरन्स आहे याचा डिफरन्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल। तर भाई फटाफट मी हा गोळा उंडा जे काही म्हणतो आपण ते सगळं भिजून घेतो आणि भेटतो तुम्हाला त्याच्यानंतर। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ठीक आहे, पाहून घ्या तुम्ही, थोडंसं दूध टाकल्यानंतर हे असं झालं काहीतरी। तर याच्यामध्ये दूध जे आहे ते एकत्र नाही टाकायचं सर्व, कारण की थोडं थोडं दूध टाकून जेव्हा आपण ते डो बनवत राहतो ते थोडंसं बेटर बनते। ही जी प्रोसेस आहे याला थोडासा टाईम जास्त लागते, पण यामुळे ना गुलाबजामुन हे बेस्ट बनतात। तर ठीक आहे, मी हे करून घेतो आता। तर असा काहीतरी डो बनला आपला। यामध्ये फक्त एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे, असं थोडंसं प्रेशर देऊन एकदम असं मळून घ्यायचं हातानं, व्हिडिओत पाहू शकता तुम्ही। आणि तोपर्यंत मळायचं जोपर्यंत असं हातावर ऑइल लागत नाही आहे, तेल म्हणजे त्याचं जे सुटते ना ते तेल लागायला पाहिजे हातावर, तोपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे। याच्यामुळे काय होते, जो डो जो असते तो एकदम सॉफ्ट होते व्यवस्थित, आणि गुलाबजामुनची जे साईज आहे ते पण याच्यावर डिपेंड करते। तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। हे व्हिडिओ साईज पाहू शकता तुम्ही, या साईजचे जर केले तर जवळपास याचे 30 ते 40 गुलाबजामुन बनतात। मी तर भाई हेच साईज प्रेफर करतो, कारण की हे जे साईज आपण ठेवतो ना तर हे एकदम मीडियम साईजचे गुलाबजामुन बनवून जातात सगळ्यात शेवटी। तर हे मी बनवून घेतो आता। तर हे जे तयार केलेले गुलाबजामुन आहेत हे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत। तर तळायसाठी सर्वात आधी तर लक्षात ठेवा की आपलं जे तेल आहे ते लो फ्लेम पाहिजे आपल्याला।
कारण की गरम याच्यात जर डायरेक्ट आपण ते सोडले तर ते डायरेक्ट लाल होऊन जातात पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला पहिले तेल पाहून घ्यायचं आहे किती गरम आहे किती नाही. तर लक्ष ठेवा की ते कमीच पाहिजे थोडीशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे साईज आहे गुलाबजामुनची ते तर मी सांगितलीच आहे आधी. तर साईज आपल्याला तेच घ्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की जे आपण फिरवत आहोत गुलाबजामुन ते एकदम हळूवार पद्धतीने फिरवायचे आहे. तेलात आपण जेव्हा टाकतो गुलाबजामुन तेव्हापासूनच आपल्याला हळूहळू फिरवायचे आहेत. कारण की ते जर तुम्ही तसेच ठेवले तर ते एका एकूणच लाल होऊन जातील पूर्ण. आपले जे टोटल गुलाबजामुन बनतात एका छोट्या पॉकेटमध्ये तर ते जवळपास 30 ते 40 आपण बनवू शकतो छोटे छोटे. पण ते जर अवॉइड केलं आपण तर जवळपास 25 ते 30ही बनवले तर चालतात. तर व्हिडिओत जसं तुम्हाला दिसत आहे तसेच त्याप्रमाणे आपल्याला गुलाबजामुन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फ्राय केल्यानंतर काय प्रोसेस आहे ते व्हिडिओत समोर तुम्हाला दाखवतोच मी. तर आजचा हा गुलाबजामुनचा जो बेत आहे आम्ही जो केलेला आहे घरी आज, तर हा कशामुळे पॉसिबल झाला आज त्याच्या मागे पण कारण आहे. तर ते कारण असं आहे की आमच्या घरी आज पाहुणे आल्यामुळे ते आपल्याला बनवावे लागत आहेत आज. तर ठीक आहे, काही होत नाही, पाहुणे जर आले तर काही विषय नाही. पण त्याच्यामुळे बनवणं तर झालं ना आपलं आज. नाही तर आजकाल तर बनवणं होत नाही काहीच घरी. तर ठीक आहे, असू द्या. गुलाबजामुन जर मी बनवले नसते आज तर तुम्हाला समजलं पण नसतं की किती चांगला कुक आहे मी. आता फक्त असं नका म्हणू की व्हिडिओ चालू केला तेव्हापासून हा स्वतःची फक्त तारीफच करत आहे. तर तारीफ करणारे तर खूप आहेत भाई आपली. कारण की लहानपणापासूनच थोडीशी आवड आहे मला. तर याच्या आधी पण खूप वेळा काही काही बनवलेलं आहे मी. आता व्हिडिओत जर समोर पॉसिबल झालं तर मी दाखवीनच भविष्यात. तर मित्र जेव्हा टेस्ट करून सांगत होते की तू खूप मस्त बनवतं, छान बनवतं, तेव्हा मला समजलं की नाही आपल्याला जमते. तर यामुळेच अशी आवड निर्माण झाली याच्यामध्ये. तर ठीक आहे, असू द्या. व्हिडिओकडे परत येऊ आपण. तर जवळपास पूर्णच गुलाबजामुन तळून आपले झालेले आहेत. थोडेसे गुलाबजामुन बाकी आहेत फक्त तळून घ्यायचे. तर ते सर्वात आधी तर आपण तळून घेऊ. हे सगळं तळून झाल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला बाहेर काढून एका कागदावर टाकायचे आहे की जेणेकरून त्याचं सर्व तेल निघून जाईल. या कॅमेऱ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे यार, कुठं फिक्स करायचं काही समजत नाही पटकन. तर असू द्या, ठीक आहे. आता सर्वात आधी तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी जवळपास 5 ते 6 कप पाणी वापरत असतो याच्यामध्ये. आणि साखर जे आहे ते साखर आपण टाकू 4 कप. 4 कप एकदम सफिशियंट होते.
तर पाणी तर आपण टाकून घेतलं, पण बहुतेक मला असं वाटतं की गॅस बंद आहे. पहिले तर गॅस लावून घेऊ आपण. तर हा झाला आता गॅस चालू. आता हे जे पाणी आपण याच्यात टाकलेलं आहे याच्यात आपण घेऊ साखर टाकून. तर हे जे साखर आहे 4 कप आहे, हे पूर्णची पूर्ण आपण याच्यामध्ये आता टाकलेली आहे. थोडंसं साखर टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे साखर पूर्ण आपल्याला पाण्यामध्ये डिझॉल्व करायची आहे पूर्ण. हे गुलाबजामुन पण तिकडे रेडी झालेले आहेत सर्व, कारण की थोडंसं आपल्याला घाई होती त्याच्यामुळे लवकर करावं लागत आहे. तर आता साखर जे आहे ते पूर्ण डिझॉल्व झालेली आहे वाटते पाण्यात. तर भाई आता नेक्स्ट प्रोसेस अशी आहे की आपल्याला विलायची घेऊन घ्यायची आहे. तर विलायची पाहू शकता तुम्ही मी किती घेतली. तर विलायची किंवा इलायची जे काही असते ते पहा तुम्ही किती घेतली मी. तर हे आहेत जवळपास 4 ते 5 इलायची. तर हे जे आहे मस्त याच्यामध्ये कुटून घेतो मी आता आणि नंतर आपल्याला ते टाकायचं आहे. तर ठीक आहे, चालते. एवढी पण जास्त बारीक इलायची नाही झाली तर चालते. तर हे डायरेक्ट आपण आता टाकून देऊ याच्यामध्ये. आता हे सगळं टाकून झाल्यावर थोडंसं अजून मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आता हे जे पाणी आहे याला थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेतला आपण. आता गॅस बंद केल्यानंतर या गरम पाकातच आपल्याला गुलाबजामुन आता टाकून घ्यायचे आहेत सर्व. तर हे पाहून घ्या तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला सर्व हे गुलाबजामुन याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर ठीक आहे, गुलाबजामुन मी टाकून घेतलेले आहेत. याच्यावर आता प्लेट ठेवायची आहे आपल्याला. तर प्लेट ठेवल्यानंतर 2-3 वेळेस आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. तर भाई बघू शकता तुम्ही, आता गुलाबजामुन आपले झालेले आहेत रेडी. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहेत. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की प्लेट जे आपण ठेवतो ना, तर ते प्लेट ठेवल्याच्या नंतर आपल्याला 3-4 वेळेस ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि परत प्लेट ठेवायची आहे त्याच्यावरती. तर अशा या प्रोसेसचा यूज करूनच आपण असे खतरनाक गुलाबजामुन बनवू शकतो. तर हे जे मोठं पातेलं आहे हे आपल्याजवळ होतं म्हणून हे यूज केलं आपण. तर याच्याऐवजी तुम्ही दुसरं पण व्यवस्थित वापरू शकता. थोडं याच्यामध्ये दिसत नसेल तुम्हाला, थोडंसं झूम करून दाखवतो मी. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहेत आता. तर गुलाबजामुन सोबत अजून एक काहीतरी भाजी बनवलेली आहे आपण. तर ते भाजी आहे पनीरची. तर पालक पनीर पण बनवलेलं आहे आपण आता. दाखवून देतो तुम्हाला मी एक वेळ. तर हे पाहू शकता तुम्ही पालक पनीर. कन्सिस्टन्सी पहा बाई, कन्सिस्टन्सी. तर एक नंबर अशी पनीरची भाजी बनलेली आहे आपली. सोबत आहेत गुलाबजामुन आणि थोडासा राईस पण बनवलेला आहे आपण. राईस पाहून घ्या एक वेळ. तर ठीक आहे, व्हिडिओला एंड करू आपण आता असंच. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करीत राहील. धन्यवाद.